सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील पहिली महिला विद्यापीठ कोणी सुरू केली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी महर्षी कर्वे, ऑप्शन डी सावित्रीबाई फुले। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर भारतातील पहिले महिला विद्यापीठ महर्षी कर्वे यांनी सुरू केले। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी अहिल्यादेवी होळकर, ऑप्शन सी बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी अण्णा हजारे। याचं उत्तर आदर्श गाव ही संकल्पना अण्णा हजारेंची होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, 2 खंडांच्या दरम्यान असलेला देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी इंडोनेशिया। याचं उत्तर 2 खंडांच्या दरम्यान असलेला देश रशिया आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 4 आहे, शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी सावित्रीबाई फुले, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी इंदिरा गांधी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर शक्तीस्थळ हे इंदिरा गांधींचे समाधीस्थळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, लोणावळा व खंडाळा हे 2 थंडीचे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली। याचं उत्तर लोणावळा व खंडाळा हे 2 थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, सर्वात जास्त वीज कोणत्या देशात पडते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर सर्वात जास्त वीज अमेरिका देशात पडते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कोणता पक्षी चंद्राच्या प्रेमात रडतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी चकोर, ऑप्शन डी कबूतर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर चकोर पक्षी चंद्राच्या प्रेमात रडतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणता जीव पाय नसूनही जोरात पळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी मुंगी, ऑप्शन सी सरडा, ऑप्शन डी कासव। ह्याचं उत्तर साप जीव पाय नसूनही जोरात पळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कुत्रा चावल्यावर मनुष्य किती वर्षानंतर मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष। ह्याचं उत्तर कुत्रा चावल्यावर मनुष्य 1 वर्षानंतर मरू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, सापाला जेवण पचवायला किती दिवस लागतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 दिवस, ऑप्शन बी 5 दिवस, ऑप्शन सी 6 दिवस, ऑप्शन डी 8 दिवस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर सापाला जेवण पचवायला 5 दिवस लागतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, दही आणि जिलेबी एकत्र खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी कब्ज, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मूतखडा। ह्याचं उत्तर दही आणि जिलेबी एकत्र खाल्ल्यास कब्ज आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या राज्यात गुलाबी रंगाची केळी आढळतात?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी झारखंड। ह्याचं उत्तर आसाम राज्यात गुलाबी रंगाची केळी आढळतात। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, झाशी नगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। ह्याचं उत्तर झाशी नगर भारतातील उत्तर प्रदेश राज्यात स्थित आहे। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, सोन्याचे पर्वत कोणत्या देशात बघायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी कोंगो, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर सोन्याचे पर्वत कोंगो देशात बघायला मिळतात। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी, जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे 2000ची नोट बनवायला किती रुपये खर्च होतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2 रुपये, ऑप्शन बी 4 रुपये, ऑप्शन सी 6 रुपये, ऑप्शन डी 8 रुपये। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।